या 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 आमचं जहागीरदार आलं। कोणीतरी लई वाट बघायला लावली आमासनी। राधे, हे राधे, पाणी आण की, माणूस आलाय घरात। मी काय म्हणते, काम झालं का? वय काल रातच्यालाच केलंय। मला माहित होतं, खात्रीच होती तुम्ही काम केल्या बिगर इकडं फिरकायचं नाही। आपण कोणाला कळता कामा नाही, लय जोखमीचं काम होतं। गावातल्या लोकांना जर कळलं ना तर असं कसं होईल? इकडच्या कानाचं तिकडच्या कानासनी अजिबात कळायचं नाही। घ्या। हे काय एवढंच? मला तर म्हणले होते रगड पैसा देतो तुला, एवढंच आणलं भाई? आणले तेवढी ठेव। काय माझ्या विरोधात वातावरण तापलंय गावात। गावातले लोक काय बाई संशय घेतात माझ्यावर। जरा वातावरण थंड होऊ दे, मग बघू पुढं। म्हणजे माधुरीच्या बाबतीत जे काही घडलं त्यात या म्हाताऱ्याचा हात आहे। हा म्हातारा तर माझ्यापेक्षा चालू निघाला। कोण आहे रे? कोण आहे रे सुकळीच्या? काय हो, काय झालं? ए कोण लपून ऐकतोय? कोण आहे तावा तिकडं? कोणाच शोधताय? पण तरी लपून ऐकत होता। अगं बाया, आपण त्याने आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना? आता कोण आहे तो गावल्याशिवाय कसं कळणार आपल्याला? पण खरंच जर आपलं त्यांनी बोलणं ऐकलं असेल तर? आओ, तुम्ही इकडे काय करताय? काय झालं? एवढं धापा का लागल्यात? हा, ब्लाऊजची डिलिव्हरी द्यायला आलो तो, पण रस्त्यात कुत्रच मागे लागला। कुत्र? हा, पण मग कुठे आहे कुत्र? अरे गेलं वाटतं। तुम्ही कशा काय इकडे? घरातलं तूप संपलं होतं, म्हटलं जाऊन आणावं। आज आहे माझ्याकडे, ये। चल जाऊ दोघं, बसा। दादा, फराळ बनवायला घेतलाय। शंकरपाळ्या केल्यात आधी। मी जेव्हा फराळ घेऊन आले तेव्हा तू विचार करत होतास ना माधुरीचा? तिचंच टेन्शन घेतलंस ना? माधुरी कुठं गायब झाली अचानक? स्वतःहून गेली असेल की कुठे? म्हणजे नेमकं काय वाटतंय तुला? गावात काहीतरी कारस्थान चालू आहे, काय चालू आहे कळेना। त्याचा सोक्ष मोक्ष लावायला पाहिजे। माधुरी एवढी चांगली असती। जय हिंद सर। हा सर, मुंबईला येतो साहेब। काय झालं? साहेबांनी मला ताबडतोब बोलवले मुंबईला। हे नाही, इतर वेळी ठीक होतं, पण ऐन सणाच्या दिवशी मी तुला जाऊ देणार नाहीये। तू प्रत्येक सणाला नसतो दादा। सणापेक्षा कर्तव्य मोठं, मला जायला पाहिजे। इथे थांबायला सांगतो कोणाला तरी मी। काही गरज नाहीये, राहीन मी एकटी। गावात परिस्थिती बघ कशी आहे, म्हणून म्हणतो काळजी वाटते तुझी। नको करूस काळजी, तुझी बहीण आहे ना मी, मला नाही वाटत कशाची भीती। आणि काही लागलं तर करेन कॉल। काय लगेच निघतोय दादा? कुठे निघालात? आलो जरा गावात चक्कर मारून येतो। काही गरज नाही कुठे जायची। मी कशाला घाबरू कोणाला? आणि मला पाहिजे तेच मी करणार। बघू मला कोण अडवतोय ते। काम झालं का? वय
काल रातच्यालाच केलंय. आपण कोणाला कळता कामा नाही. लय जोखमीचं काम होतं. हा म्हातारा त्या बाईच्या नादाला लागून एवढं मोठं कांड करेल असं वाटलं नव्हतं. आयुष्यात पहिल्यांदा माझं सावज कुणीतरी दुसऱ्यानं मारलंय आणि पैसे घेऊन गायब पण झालाय. ते 20 लाख रुपये त्या म्हातारीने पायवर उधळण्याआधीच मला त्या काढून घ्यावे लागतील. ते पैसे माझे आहेत. कुठे लक्ष कांचा एवढूच ना गाडीला तुझ्या एवढ्या मोठ्या गाडीने ठोकतो. नाही सॉरी लागा, लक्ष नव्हतं बरं का माझं. टेन्शनमध्ये होतो अरे मी. माधुरी गायब आहे. ती पक्या मामाने बी गोंधळ घातलाय सगळा. त्यात काही कळालंच नाही बघ मला. आणि होय ती आपणचा काय विषय? माधुरीला त्यांनीच गायब केलं असेल काय? आणि ती पैशाचं खाणपी त्यांनीच केलंय काय? ना ते गावातले म्हणतात आप्पा करणार आहे तू असं. देव माणसाचं वडील आहेत ती. हा आता देव माणसं एवढं चांगलं नाहीत म्हणा, पण एवढं वाईट बी नाहीत. काय म्हणतो का आपण? पक्या मामा बळनं राग काढतोय, बळनं असं काहीतरी करतोय. नाही बरोबर आहे, पण कुठं गेली असेल रे माधुरी? काय माहित नाही लागा. सगळं गाव ओळखतंय. मी बी जातो दुकानावर. तुम्हाला कुठं गावले तर मला सांगा. हा जा तू जा. आणि आप्पांना सांग काळजी करू नका म्हणावं. आम्ही आहे त्यांच्या सोबत. आमचा आहे ना विश्वास आप्पावर. जा तू जा. हा जा. हा चल. आत्या आणलं तू. ठेवा. सुधाकर, अरे काय चाललंय रे तुझं? बापाशी असं वागतात रे. हे बघ त्यासने जेलमध्ये नको घालूस. मी तुझ्या पुढे हात जोडते. फुलताय काय बोलते तू? मला लेकाचं काही डोकं फिरलंय का? त्याला काही काळीच नाही. हात जोडायची भाषा करते. हे बघ त्याला सुद्धा बापाची काळजी आहे. म्हणून तो काल पोलीस स्टेशनमध्ये तुझ्या भावाच्या हातापाया पडला. म्हणला का बा माझ्या बापाची तक्रार नोंदवू नका, नाहीतर आजही जेलमध्ये असते.